Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Jai Radha Govinda, Radha Govinda, Radha Jai Radha Govinda, Radha Govinda, Jai Radha Gopinath, Radha Gopinath, Jaya Gauranga, 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 Jaya Gauranga. Jaya Jaya Prabhupada, 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 Jaya Jaya Prabhupada. Jai Jai Gurudev, 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 Jai Jai Gita Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Gita Gaur Hari Bol. हरे कृष्ण. तर काल संध्याकाळीच श्रीमान भीमसेन प्रभू यांची आज्ञा आली आणि मी आज तयारी करून आलो आहे. त्यांनी सांगितलं भगवद्गीतेवर लेक्चर घ्या. तर आपण भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला 22 नंबरचा श्लोक जो आहे त्याच्यावर थोडी चर्चा करूया आज. तर श्लोक आहे, आपण म्हणू शकतो ज्यांना येत असेल. वासांसी जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. तर आपण शब्दशः अर्थ काही बघणार नाहीत, आपण डायरेक्ट भाषांतर आणि तात्पर्य श्रील A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे द्वारा. ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. तात्पर्य: अणुरूप आत्म्यांकडून होणारे शरीराचे स्थानांतर हे एक स्वीकृत तथ्य आहे. आधुनिक वैज्ञानिकांचा आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही, तसेच त्यांना हृदयातून उगम होणाऱ्या शक्तीचे स्पष्टीकरणही देता येत नाही. पण अशा वैज्ञानिकांना सुद्धा शरीरात होणारे बदल, जे बाल्यावस्थेतून कौमार्यावस्था आणि कौमार्यावस्थेतून तारुण्यावस्था आणि पुन्हा तारुण्यावस्थेतून वार्धक्यावस्था अशा विविध अवस्थांमधून दिसून येतात, ते मान्य करावेच लागतात. वृद्धावस्थेतून जो बदल होतो तो दुसऱ्या शरीरात संक्रमित होतो. याचे स्पष्टीकरण पूर्वीच एका श्लोकामध्ये म्हणजे 2.13 मध्ये करण्यात आलेले आहे. अणुरूप जीवात्म्याचे दुसऱ्या शरीरात होणारे संक्रमण हे परमात्म्याच्या कृपेमुळे शक्य होते. ज्याप्रमाणे एखादा मित्र दुसऱ्या मित्राची इच्छापूर्ती करतो, त्याचप्रमाणे परमात्माही अणुरूप आत्म्याची इच्छापूर्ती करतो. मुंडकोपनिषद तसेच श्वेताश्वतर उपनिषद यासारख्या वैदिक साहित्यात आत्मा आणि परमात्मा यांची तुलना ही एकाच वृक्षावर बसलेल्या दोन मित्र पक्ष्यांबरोबर करण्यात आलेली आहे. त्यापैकी एक पक्षी अणुरूप जीवात्मा वृक्षाची फळे खात आहे आणि दुसरा पक्षी श्रीकृष्ण आपल्या मित्राकडे केवळ पाहत आहे. गुणात्मक दृष्ट्या एकच असणाऱ्या या दोन पक्ष्यांपैकी एक पक्षी भौतिक वृक्षाच्या फळांनी मोहित होतो, तर दुसरा पक्षी आपल्या मित्राच्या हालचालींचा केवळ साक्षी आहे. श्रीकृष्ण हे पाहणारे साक्षी पक्षी आहेत आणि अर्जुन फळे चाखणारा पक्षी आहे. जरी ते मित्र असले तरी त्यामधील एक जण स्वामी आहे आणि दुसरा सेवक आहे. आत्म्याचे या संबंधाबद्दल किंवा नात्याबद्दल होणारे विस्मरण हे त्याच्या एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर किंवा एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये होणाऱ्या स्थानांतरास कारणीभूत ठरते. जीवात्मा भौतिक शरीररूपी वृक्षावर अत्यंत संघर्ष करीत असतो. ज्याप्रमाणे अर्जुन स्वेच्छेने उपदेशाकरिता श्रीकृष्णांना शरण गेला, त्याप्रमाणे ज्या क्षणी एक पक्षी दुसऱ्या पक्षाच्या परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो, तत्क्षणी तो कनिष्ठ किंवा गौण पक्षी सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त होतो. मुंडकोपनिषद 3.1.2 आणि श्वेताश्वतर उपनिषद 4.7 दोन्हीही या विधानाला पुष्टी देतात. समाने वृक्षे पुरुषो निमग्नो निशया शोचती मुह्यमान जुष्टम यदा पश्यत्यन्यमीशमस्य महिमानमेति वितशोक. जरी दोन पक्षी एकाच वृक्षावर असले तरी झाडाची फळे चाखणारा पक्षी चिंता आणि खिन्नता यांनी पूर्णपणे ग्रस्त झालेला असतो. परंतु कोणत्याही रीतीने त्याच्या मित्राकडे म्हणजेच भगवंतांकडे तो ज्या क्षणी पाहतो आणि त्यांची महानता जाणतो, तत्क्षणी तो दुःखग्रस्त झालेला पक्षी सर्व चिंतातून मुक्त होतो. अर्जुनाने आता त्याच्या नित्य मित्राकडे म्हणजेच श्रीकृष्णांकडे पाहिले आहे आणि त्यांच्याकडून तो भगवद्गीता जाणून घेत आहे. याप्रमाणे श्रीकृष्णांकडून श्रवण केल्यामुळे तो भगवंतांची परमलीला जाणून शोकातून मुक्त होऊ शकतो. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला उपदेश देतात की त्याने आपले वृद्ध पितामह आणि गुरु यांच्या देह स्थित्यंतरामुळे शोक करू नये. त्यापेक्षा धर्मयुद्धात त्यांच्या शरीराचा वध करून विविध शारीरिक कर्मांच्या भोगातून त्यांना मुक्त करण्यात त्याने आनंद मानला पाहिजे. यज्ञवेदीवर किंवा योग्य रणभूमीवर जो मनुष्य आपले जीवन समर्पित करतो, तो शारीरिक कर्मभोगातून तात्काळ मुक्त होतो आणि जीवनातील उच्चतर स्तरावर त्याची उन्नती होते. यास्तव अर्जुनाने शोक करण्याचे काहीच कारण नाही. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले
श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर आजचं जे हे थोडंफार मी बोलतोय भगवद्गीतेवर प्रवचन, हे अगदी खूपच बेसिक आहे. आपल्या बऱ्याच जणांपैकी म्हणजे सगळ्यांनाच हे माहीत असेल, पण तरीसुद्धा भगवंतांच्या गुणमहिमा करण्यासाठी नाममहिमा करण्यासाठी आणि आपल्या शुद्ध चित्तासाठी आपण हे ऐकूया. तर हा श्लोक जो आहे दुसऱ्या अध्यायात, म्हणजे अर्जुन बघा आता भगवंतांकडून जे त्याला जो प्रश्न पडला आहे, युद्धामध्ये माझे सगळे नातेवाईक आहेत समोर आणि यांना मी कसं काय मारू, आता त्यासाठी ही भगवद्गीता सांगितली भगवंतांनी. त्याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत त्याला आत्म्याविषयी संपूर्ण ज्ञान देत आहेत, आत्म्याविषयी. तर त्याच्यामध्ये हा 22 नंबरचा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये वर्णन आहे की एक शरीर सोडून दुसरं शरीर कसा हा आत्मा बदलतो. तर त्याच्याविषयी वर्णन आहे वासांसी जीर्णानी यथाव्य. वास म्हणजे क्लोथ, कपडे. तर याचं वर्णन दिलंय की ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. तर याच्यामध्ये आपण बघू की शरीर हे काय आहे आणि आत्मा हे काय आहे, दोघांमध्ये काय फरक आहे. तर तरी पण काही नवीन भक्त आहेत असं वाटतंय, प्रश्न आहे, तर हे ऐकायला म्हणजे नॉलेज मिळेल एक प्रकारे. शरीर म्हणजे एक प्रकारे कपडा असं म्हटलंय इथे, कपडे इथे, आणि आत्मा म्हणजे मी स्वतः आहे इथे. म्हणजे जसं आपण कपडे बदलतो त्याप्रमाणे हे आत्मा जी आहे ते शरीर बदलते. तर जसं आपण 9.13 मध्ये 9व्या अध्यायात 13व्या श्लोकात म्हणतो, देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. म्हणजे हे जे शरीर आहे बाल्यावस्थेतून कौमारावस्थेत, तरुणावस्थेत, म्हातारपणात कसं जात असतं, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर हे शरीर आपण दुसऱ्या शरीरात प्रवेश, हे जे आत्मा आहे ते दुसऱ्या शरीरात प्रवेश करते. तर त्याचे थोडेफार आपण अॅनॉलॉजी म्हणजे थोडे उदाहरणं बघूया. कसं हे शरीर हे एक माध्यम आहे, ह्या म्हणजे ज्याच्या मधून आपण जे कर्म वगैरे हे करून, जे योग्य कर्म करून भगवंतांकडे, अकर्म करून भगवंतांकडे जाण्याची कशी पद्धत आहे. तर त्याच्याविषयी थोडे एक उदाहरणं बघू. एक पहिलं उदाहरण म्हणजे कार. एकदम कॉमन सेन्स की जसं कार आहे आणि ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर म्हणजे आत्मा आहे, कार म्हणजे शरीर आहे. दुसरं आहे एक पक्षी, आणि तो पक्षी एका पिंजऱ्यात आहे. तो पिंजरा म्हणजे हे शरीर आहे आणि तो पक्षी हे आत्मा आहे. आणि जसं ज्याप्रमाणे एक अपार्टमेंट आहे, एक फ्लॅट आहे आणि त्याच्यामध्ये काही लोक राहत आहेत, म्हणजे एक फॅमिली आहे. तर ती फॅमिली जी आहे ते एक आत्मा आहे आणि एक अपार्टमेंट जे आहे ते शरीर आहे. जसं त्या अपार्टमेंटमध्ये ते घर सोडून गेल्यानंतर दुसरे लोक येतात, दुसरी फॅमिली ते भाड्याने घेते, राहतात. त्याचप्रमाणे आत्मा आहे ती, म्हणजे शरीर तेच आहे, आत्मा तीच आहे, फक्त शरीर बदलत आहे. बरोबर. नंतर शरीर हे परिवर्तनशील आहे, पण जीवात्मा हे शाश्वत किंवा नित्य आहे. म्हणजे मटेरियल आणि अँटी मटेरियल असं म्हटलं जातं. मटेरियल आणि अँटी मटेरियल म्हणजे एक अशाश्वत आणि शाश्वत.
तर आपण बघू की शरीर हे कशाने बनलेलं आहे. कोण सांगू शकेल शरीर हे कशाने बनलंय? परफेक्ट, पंचमहाभूतांनी. कुठले आहेत पंचमहाभूत? ते आपण पुढे बघूया. शरीर जे आहे, जड शरीर, जड शरीर जे आहे ते पंचमहाभूतांनी बनले आहे. अग्नी, वायू, जल, वारा आणि आकाश त्याच्याने बनलेलं आहे. तर आणि आत्मा, आत्मा कशाने बनली आहे? कोण सांगू शकेल? कशाने बनली पण? हा, भगवंतांचा अंश आहे. भगवंताचं स्वरूप कसं आहे आपण रोज सकाळी दर्शनार्थी म्हणतो, सच्चिदानंद. तर सच्चिद आनंद याच्याने आत्मा बनली. आत्म्याचं जे कॅरेक्टर आहे, आत्मा जी आहे ती सच्चिदानंद आहे. सत म्हणजे काय? शाश्वत, म्हणजे जी कधीही नाश पावणारी नाहीये, शाश्वत. आणि चित म्हणजे चित म्हणजे पूर्ण ज्ञानी, पूर्ण ज्ञानी आहे आत्मा ही. आणि आनंद म्हणजे ज्ञानमय आणि आनंदी आहे, पूर्ण आनंदी, हॅप्पी आहे कायम. हे आपलं स्वरूप आहे. ऍक्च्युली आत्माचं हे स्वरूप आहे की ते सच्चित आनंद आहे. परंतु शरीर हे पंचमहाभूतांनी बनलंय आणि ते पंचमहाभूतात विलीन होतं पुन्हा. तर आपण बघू की आपण या शरीरामुळे, शरीराच्या आसक्तीमुळे कसे याच्याच आनंदामध्ये, म्हणजे याच्या जे सेन्सेस दिलेत आपल्याला 5 जे इंद्रिय, त्या इंद्रियांच्याच मागे जाऊन त्याच्यात आनंदी होण्याचा आपण प्रयत्न करत असतो. जसं काही फॉर एक्झाम्पल आपण एक हरिण बघूया. हरिण, तर हरिण जे आहे त्याच्या म्हटलं जातं की त्याच्या बेंबीमध्ये, नेवलमध्ये काय असतं? कस्तुरी. तर त्याला त्याचा वास येत असतो आणि तो फिरत असतो हरिण त्याच्या शोधामध्ये. खूप सुंदर वास असतो आणि तो सारखा त्याला त्या वासाच्या पाठी असा शोधत असतो. पण ते कुठे आहे? आतमध्ये आहे. म्हणजे याला काय एक उदाहरण कसं, अॅनालॉजी कशी दिली गेली आहे की त्याच्या आतमध्ये आनंदी आहे, आनंद आहे. म्हणजे कस्तुरी ही आत्मा एक प्रकारे आणि ते आनंद आहे, त्याला आनंद प्रदान करणारी ती आतमध्ये आहे वस्तू कस्तुरी. त्याप्रमाणे शरीर हे जड आहे, पण त्याच्यामध्ये आत्मा जी आहे ती सच्चित आनंद आहे. खरा आनंद या शरीरामध्ये किंवा या इंद्रियांद्वारे घेण्यापेक्षाही ही जी आत्मा आहे त्या आत्म्याच्या बद्दल जर आपण जाणून घेतलं आणि त्या आत्म्याचा भगवंतांबद्दल, म्हणजे जे भगवंत, जे सच्चिदानंद विग्रह आहे त्याच्याशी जे काही कनेक्शन आहे याचं जर जाणून आपण घेतलं, ते ज्ञान जर आपण मिळवलं, तर आपण जास्त सुखी, जास्त आनंदी होऊ शकतो. जेणेकरून पण आपण काय करतोय, त्या कस्तुरीप्रमाणे आपण या 5 इंद्रियांच्या जे इंद्रिय हे आहेत त्याचे जे आनंद देणारे आहेत वस्तू किंवा काही असेल ते, तर त्याच्या मागे आपण अवतीभोवती फिरत आहोत. तर याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल बघू शकतो. जसं एक प्लेन आहे, उडतोय ते एकदम हवेमध्ये मोठ्या स्पीडने आणि त्याच्यामध्ये कोण आहे? पायलट, त्याचा ड्रायव्हर आहे. जे प्लेन हे एक शरीर आहे आणि पायलट हा त्याचा एक प्रकारे आत्मा आहे. जर आपण शर्ट घातलंय ते शरीर आहे आणि माझं शरीर हे आत्मा आहे. एक दुसरी अॅनॉलॉजी म्हणजे आत्मा हे शरीर, आता त्याच्याही वर आलो, हे शरीर म्हणजे मी आहे आणि त्याच्यावर कव्हर केलेलं शर्ट जे आहे किंवा ड्रेस आहे ते शरीर आहे, मी आणि ते माझं शरीर. तर एक आपण बघूया, आपण याचं नियंत्रण, आपण जरी म्हटलो की नाही माझं शरीर हे माझ्या कंट्रोलमध्ये, माझ्या नियंत्रणामध्ये आहे, तर ते खरोखर आपल्या नियंत्रणात आहे का? कसं काय? फॉर एक्झाम्पल आपण बघू की आपली नखं आहे, ह्या किती स्पीडने वाढतायत, कधी वाढतायत हे आपल्याला कळतच नाही. माझे केस किती आहेत हे मला मोजता येत नाही. म्हणजे आपण म्हणतो की माझं शरीर हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे, पण आपल्याला त्या साध्या गोष्टी देखील सांगता येऊ शकत नाही. माझ्या शरीरात मी जे काही अन्न खातोय ते खाल्ल्यानंतर तो अग्नी जो आहे आतमध्ये पोटातला, तो त्या अन्नाचे तुकडे करतोय आणि एकदम फाईन पावडर बनवून त्याची शक्ती, त्याचं रक्त, त्याची शक्ती बनवली जाते. हे मला माहिती आहे का? मी त्याच्यासाठी विज्ञानाचा अभ्यास करायला लागतो, तिथे मला ते समजून घ्यायला लागतं. कोणीतरी वैज्ञानिकाने ते शोधून काढलेलं असतं, ते वाचून मला ते नॉलेज प्राप्त होतं. पण जसं मी हे जीवन पुढे पुढे जात आहे, जसे वर्षानुवर्ष क्षणांक्षण पलट जात आहे, तसं मला माहिती आहे का हे कोण पचवतंय, कसं पचतंय, ह्याचं मला काहीच माहिती नाही. म्हणजे हे सुद्धा कोणाच्या तरी कंट्रोलमध्ये आहे शरीर, आणि मी म्हणतो की माझं शरीर
ते कोणाच्या तरी कंट्रोलमध्ये असून सुद्धा मी म्हणतोय माझं शरीर आहे. जसं तरी कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे हे शरीर? तर आपण म्हणतो की कृष्णाच्या कंट्रोलमध्ये. कृष्ण हे परमात्मा स्वरूपात या हृदयामध्ये स्थित आहे. आपण भगवद्गीतेतून कृष्णानेच सांगितलेले आहे. म्हणून आपण समजू शकतो की ही आत्मा जी आहे ती एक हृदयात स्थित आहे आणि परमात्मा देखील म्हणजे कृष्ण परमात्मा रूपाने त्या हृदयातच स्थित आहे. ते ज्याप्रमाणे आता आपण बघितलं तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी सांगितलंय की एकाच झाडावरचे दोन पक्षी आहेत, त्याप्रमाणे परमात्मा आणि आत्मा हे दोन पक्षी आहेत एका झाडावर. तर ते एवढंच हृदय, एवढं मोठं शरीर आहे, 6 फूट लांब एवढं मोठं शरीर आहे आणि त्याचं हृदय फक्त एका मुठी एवढं आहे आपलं. हे एवढंच एक हृदय आहे आणि त्याच्यामध्ये एवढीशी आत्मा आहे. ती आत्मा आणि तो परमात्मा त्याच्या थ्रू हे संपूर्ण शरीर हे कंट्रोल होत आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण बघू की एक जेसीबी आहे. जेसीबीचा केवढा मोठा हात असतो तो ना, असं सगळं मोठा डोंगर पोखरून असं काढतो तो. पण त्याचं कंट्रोल कुठे? एवढंसं केबिन असतं छोटंसं. त्या केबिन मध्ये ड्रायव्हर बसलेला असतो आणि त्या केबिन मधून तो सगळं हँडल करत असतो. मोठमोठाले डोंगर सुद्धा तो उखरून काढू शकतो. म्हणजे एवढं मोठं त्याचं शरीर आहे जेसीबीचं, पण कंट्रोल छोटासा आहे याच्यामध्ये. तसं हे शरीर मोठं जरी असलं तरी कंट्रोल खूप सूक्ष्म आहे. जसं आपण बघू की हात आहे माझा, हा हात आहे आणि त्याच्यावर मी ग्लोव्ज घातले. तर माझा हात हे काय? ग्लोव्ज हे माझं काय? शरीर आहे. मग ग्लोव्जची आपल्याला तुम्ही म्हणणार की अरे ग्लोव्ज तर हलतोय, ग्लोव्जची मुवमेंट होते, वर जे हँड ग्लोव्ज घातले त्याची मुवमेंट होते, हलतोय. पण मी हलवतोय त्याला आतमधून, माझा हात हलतोय म्हणून ते ग्लोव्ज हलताना आपल्याला दिसत आहेत. पण त्याच्यात जीव आहे का? त्याच्यात जिवंतपणा नाही आहे. आपण त्यात बोट घातलेत आणि आपण हलवतोय म्हणून ते हलताना दिसतंय ग्लोव्ज, म्हणजे ते जिवंत नाहीये. त्या प्रकारे हे शरीर हे जिवंत नाहीये आणि आत्मा ही शाश्वत आहे, जिवंत आहे. आता आपण थोडं पुढे जाऊन बघूया की एक छोटीशी मुंगी आहे. छोटीशी मुंगी, एक एक्झाम्पल, छोटीशी मुंगी पण ती जिवंत आहे, ती चालते फिरते. पण एक खूप मोठा भला मोठा पर्वत आहे, पण तो काय निर्जीव आहे, तो चालतोय का? चालू शकत नाही. तर तो एकाच ठिकाणी बसलेला आहे, डोंगर मोठा, म्हणजे एवढं मोठं शरीर आहे त्याचं, पण तो तिथेच आहे, हालू शकत नाही. म्हणून त्याला आपण निर्जीव म्हणतोय, त्याच्यात जीव नाही. आणि एक छोटीशी मुंगी आहे पण तरी त्याच्यामध्ये जिवंतपणा, आत्मा असल्यामुळे आपण ती हालचाल करू शकते. दुसरं आपण एक उदाहरण बघू की या शरीराचे जे वेगवेगळे अवयव आहेत, जसे मी आता मगाशी सांगितलं की हे नख आहे, नख वाढत जातं हळूहळू, केस वाढत जातात, शरीरही वाढत जातो. पण जेव्हा नख वाढतात तेव्हा आपण त्याला काय करतो? नेल कटरने कट करतो, काढतो. पण तेव्हा आपल्याला काय होतं? मग तो पण जिवंत आहे ना. हे जे नख आहे हे जिवंत आहे, कारण ते आपल्या शरीराचाच एक पार्ट आहे. पण जेव्हा नख वाढतंय, मोठं होतंय, त्याला आपण नेल कटरने कट करतो, मग आपल्याला यातना का नाही होते? ते निर्जीव आहे. म्हणजे ते मध्यस्थ आहे, ते जिवंत पण आहे आणि निर्जीव पण आहे, ते मध्यभागी आहे. तर पण आपण अनुभवू शकतो की मी नख काढतोय, बरोबर. समजा या नखावर मी असं धरलंय आणि हातोडी मारली तर काय होणार? मला दुःख होणार, म्हणजे मला खूप त्रास होणार. म्हणजे मी त्याला कट करतोय समोरचं वरचं नख, तर त्याला काही नाही होते. पण जेव्हा मी या नखावर जे माझ्या बोटाच्या वर चिकटलेलं आहे त्याला जर मी हातोडीने मारलं तर मला दुःख, म्हणजे त्याचा अनुभव करता येतो की मला काहीतरी इजा झाली. तर असं हे जे सुख किंवा दुःख हे अनुभवणारा कोण आहे? हे अनुभवणारा आत्मा आहे. आतमध्ये ती आत्मा आहे. हे म्हणजे याचं कनेक्शन मी हळूहळू सांगतोय की या शरीराद्वारे जे काही घटना आपण करतो, जे काही कर्म आपण करतोय, जे काही इंद्रिय उपभोग किंवा या ज्या गोष्टी करतोय, तर त्याच्यामधून येणारं जे काही सुख आहे किंवा दुःख आहे हे अनुभवणारा आत्मा आहे. मग आत्मा म्हणजे काय? आता त्याच्या पुढे जाऊन बघू आपण की जसं आपण एक प्रकारे बनियन घालतोय मध्ये आणि मग शर्ट घालतोय, म्हणजे माझं शरीर आहे, बनियन आहे आणि शर्ट आहे. आता शर्ट आणि माझं शरीर याच्यामध्ये बनियन आहे, त्याप्रमाणे आत्मा आणि बाहेर हे शरीर आहे. आत्माचे वर हे संपूर्ण शरीर, पण त्याच्यामध्ये एक दुवा आहे, ते एकमेकाला जोडण्यासाठी एक दुवा आहे. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? काय म्हणतात त्याला? सूक्ष्म शरीर. भगवद्गीतेत भगवंत सांगतात की ते सूक्ष्म शरीर आहे.
ते जोडणार, म्हणजे जे आत्म्याला या भौतिक शरीराशी कनेक्शन त्याचं जोडलं जातं. म्हणजे मला जेव्हा ही इजा होते, ते जेव्हा मी समजतंय मला हे दुःख होतंय, तर त्याला ते जोडण्यासाठी मध्ये एक संपर्क कनेक्शन आहे आणि त्याला म्हणतात स्थूल शरीर, आपलं सूक्ष्म शरीर. ह्या सूक्ष्म शरीर कशाने बनलेलं आहे? आता ते आहे आपण जे म्हणत होतो, कशाने बनलंय? मन, बुद्धी आणि अहंकार. करेक्ट. मन, बुद्धी आणि अहंकार या 3 गोष्टींनी हे सूक्ष्म शरीर बनलंय की जे आत्म्याच्या वरचं आवरण आहे. आणि मनामध्ये काय आहे? बऱ्याचशा इच्छा आहेत. मला हे करायचं, मला ते करायचं. म्हणजे एकतर आनंद किंवा दुःख या सगळ्या गोष्टी जे आहेत या इच्छांमुळे आपल्याला मिळत असतात आणि ते सगळं मनामध्ये स्टोअर आहे या इच्छा ज्या. आणि याच्यावर जर आपल्याला हे योग्य काम करतोय का मी, किंवा ही योग्य कृत्य आहे का, किंवा मी हातोडी मारतोय हे योग्य आहे का, मला याच्यातून दुःख मिळणार आहे तर मी हे करायला नाही पाहिजे, ह्याचं जे डिसिजन किंवा याचा जे निर्णय घेणारे आहे ते आहे बुद्धी. म्हणजे पहिलं आवरण जे आहे ते मन आहे, नंतर बुद्धी त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे की ती निर्णय घेऊ शकते. मनामध्ये इच्छा आहेत, इच्छा चांगल्या असतील वाईटही असतील, पण त्याचं डिसिजन घेणे जे आहे ते सगळं बुद्धीकडे काम आहे. तर बुद्धीने जर आपण कुठली काम केले तर आपण चूक करू शकत नाही, म्हणून बुद्धी वापरली पाहिजे. तर बुद्धी ही डिसिजन मेकिंग असते आणि त्याच्याही एक आवरण आहे आतमध्ये, ते आहे सूक्ष्म, त्याला म्हणतात अहंकार. पण काय करतो, मला हे करायचंय, याच्यामध्ये दुःख मिळणार आहे, पण तो अहंकार काय म्हणतो, नाही मला ते चांगलं नाही. म्हणजे चांगलं आणि वाईट हे माहीत असून देखील सुद्धा, जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला जसं रावण हा रामायणामध्ये आपण बघू, रावणाला सगळं माहिती होतं, तो खूप मोठा विद्वान, खूप मोठा पंडित होता. त्याला माहिती होतं की मी जे काही सीता माता आहे तिचं जे अपहरण करतो हे चुकीची गोष्ट आहे, पण त्याचा अहंकार भयंकर आरवायत होता मध्ये. त्याने बुद्धी असून देखील त्या बुद्धीचा वापर केला नाही त्याने डिसिजन घेण्यासाठी, योग्य जे निर्णय घेण्यासाठी, आणि त्याने ते मनातली जी वाईट इच्छा आहे तिला पूर्ण केलं. कशामुळे? अहंकारामुळे. तो अहंकार जो आहे हा खूप पॉवरफुल असतो आणि हा जो सेल्फ इगो म्हणतो आपण, त्या इगोला जेव्हा आपण त्याच्यावर विजय मिळवू तर तो कसा मिळवायचा या पद्धतीत पण भगवंतांनी सगळ्या भगवद्गीतेमध्ये सांगितलंय कसा आपण विजय मिळवू शकतो अहंकारावर. पुढे आपण बघू की एक साप आहे, फॉर एक्झाम्पल एक साप आहे आणि तो रस्त्यावरून चाललाय असा, तर आपण काय करतो, त्याच्याकडे बघितल्यानंतर सगळ्यात प्रथम आपण त्याचं आकलन करतो की अरे हा साप आहे वाटतं, असं असं चाललेलं आहे सरपट. आकलन करतो, परसेप्शन होतं, पहिले आधी आकलन होतं. नंतर काय होतं, मानसिक क्रियाकलाप होतात आपल्या मनामध्ये, मानसिक क्रियाकलाप होतात. म्हणजे काय की आपण पूर्वी कधीतरी कुणाकडून तरी ऐकलेलं असतं किंवा बघितलेलं असतं, पुढे म्हणजे चित्र किंवा व्हिडिओ बघितला असतो किंवा काहीतरी, त्याच्यामध्ये आपल्याला काय कळतं की हा साप आहे, खूप चावला तर याचं विष आपल्या अंगात उतरतं आणि आपला मृत्यू होऊ शकतो, खूप भयंकर पेन होतात आपल्याला, याचा त्रास होतो. म्हणून मग पुढची क्रिया काय असते, हेतुपूर्ण कृती. एक कृती असते की जी हेतुपूर्ण घेतली जाते. काय कृती असणार, आता मला साप म्हणजे मला कळतंय की साप आहे आणि तो चावला की मला विष पसरतं माझ्या अंगाला, मृत्यू होतो माझा, हे मला माहिती. मग पुढची क्रिया काय, एक तर त्याला आपण काठी घेऊन हाकलणार, मारणार, किंवा तो जर असं कोणाकडून तर आपण निघून जाणार, पळून जाणार. तर हे जे काही क्रिया आहेत म्हणजे आकलन, एक मानसिक क्रियाकलाप आणि हेतुपूर्ण कृती, म्हणजे याला परसेप्शन, मेंटल ऍक्टिव्हिटी आणि पर्पजफुल ऍक्शन म्हटलं जातं. तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपण अनुभवाने याच्यामध्ये होतात, ते अनुभव कुठे स्टोअर होतात, हे सुद्धा मन, बुद्धी, अहंकार या स्थूल शरीरात, आपल्या या सूक्ष्म शरीरामध्ये त्या स्टोअर होत असतात. जसं फॉर एक्झाम्पल आपण जर प्रभूजी मला कशी म्हणत होते की आज आंबा फेस्टिवल आहे ना, आंबा फेस्टिवल आहे, तर आपल्याला आंबा दिसला, गुलाबजाम किंवा आंबा दिसला तर आपण आकलन करतो, हा आंबा आहे, पिकलेला आहे सुद्धा. नंतर मग काय होतं की अरे आंबा खाल्ला ना खूप गोड लागतो, मस्त चव लागते, आणि मग क्रियाकलाप काय असतो, उचलून खायचं. तर हे आपण उदाहरणाने समजू शकतो. आता आपण थोडा फरक बघूया, कॉमन सेन्स एकदम, की जड शरीर जे आहे पंचमहाभूतांनी बनलेलं आणि आत्मा, याच्यामधला थोडा फरक जे बघितलंय पण पुन्हा एकदा. मॅटर म्हणजे जड, जे पंचमहाभूतांनी म्हटलं आपण,
आणि हे चैतन्य आहे. आत्म्यामध्ये काय आहे? स्पिरिट सोल येतो, चैतन्य आहे ज्याच्यामध्ये सच्चित आनंद. आणि याच्यामध्ये काय आहे? शरीरामध्ये स्थूल असल्यामुळे कॉन्शियसनेस नाहीये. कॉन्शियसनेस म्हणजे भावना हे नाहीये, याच्यामध्ये जाणीवता नाहीये. आणि आत्म्यामध्ये जाणीवता आहे, चैतन्य आहे. हे शरीर जे आहे ते कंटिन्युअस चेंजेस होत आहेत, त्याच्यात बदल घडत आहेत. जसं आपण पाहिलं म्हणजे बाल्यावस्था, कुमारावस्था, म्हातारपण वगैरे वगैरे, तर त्याच्यामध्ये कंटिन्युअस चेंज होत आहे. म्हणजे मी माझा आता एक 5 वर्षाचा असतानाचा जर फोटो दाखवला तर म्हणणार हे नाही तुम्ही नाही ते. म्हणजे कोणाचाही आपण 5 वर्षाचा फोटो बघितला तर आपल्याला माहित नाही हे ओळखू का? आपण ओळखू शकतो? नाही ओळखू शकत. हा तोच चेहरा, कुठेतरी खूप सिमिलॅरिटी असेल तर. एक असं म्हटलं जातं, वैद्यकीय सायन्स जे सांगतं की 7 वर्षांनी संपूर्ण शरीराच्या संपूर्ण सेल्स चेंज होऊन जातात, बदलतात पूर्ण. सगळ्या दर 7 वर्षांनी आपलं सगळं शरीर पूर्ण चेंज होतं. म्हणजे आधीच्या सेल्स मृत्यू पावतात, त्या निघून जातात, काढतात त्याला, म्हणजे शरीर त्याला ड्रेनेज सिस्टमद्वारे बाहेर काढते आणि पुन्हा नवीन शरीर तयार होतं. जे 7 वर्षापूर्वीचा फोटो, त्याच्याही पलीकडे पुन्हा 7 वर्ष म्हणजे 14 वर्षाचा, 21 वर्षाचा फोटो, तो मॅच नाही होणार एवढा मोठा. तर त्याच्यामध्ये बदल घडतात. पण आत्मा जी आहे त्याच्यामध्ये बदल आहे का? नाही. ती कायमस्वरूपी, शाश्वत, सच्चित आनंद अशी आहे. आणि हे जे शरीर आहे टेम्पररी आहे. टेम्पररी म्हणजे काही आता हल्ली 40च वर्ष जगतंय, 50च वर्ष जगतंय. बरेच जण आता 50 मध्ये 40 मध्ये हार्ट अटॅक यायला लागले. म्हणजे 40, 50, 60, 70, 80 याच्या पलीकडे हे शरीराची हे नाहीये, म्हणजे ते तात्पुरतं आहे. तर हे आहे आत्मा जी ती शाश्वत. आणि हे शरीर जे आहे ते मृत आहे. म्हणून तर, आणि ही आत्मा किंवा चेतना असल्यामुळे ते जे लागलेली जखम आहे ती सुद्धा भरून निघते. मी म्हणतो की मी अँटीबायोटिक घेतलं, इंजेक्शन घेतलं, गोळ्या घेतले, ड्रेसिंग केलं की मी बरा होतोय. ते बाहेरचं आहे सगळ्या गोष्टी, पण हे अलाइव्ह आत्मा आहे म्हणून ते सेल्स नवीन तयार होतात आणि ते भरून निघत आहे. आणि आपण बघितल्याप्रमाणे जसं भगवद्गीतेतही भगवंत सांगतात, जे 6 बदल आहे शरीरामध्ये, कुठले 6 बदल घडतात. जे आधी जन्म होतो, मग ग्रोथ म्हणजे वाढ होते शरीराची, मग मेंटेनन्स फेज येतो ज्याच्यामध्ये देखभाल होत म्हणते, कौमारावस्था ते तरुणावस्था ते प्रौढत्व. आणि त्याच्यामध्ये एकदा एक मॅच्युअर झाला की मग पुढचं असं की प्रजोत्पादन, म्हणजे त्याच्यापासून अनेक शरीर निर्माण होणं. आणि नंतर ड्विंडलिंग म्हणजे म्हातारपण येतं, ते सगळे अवयव सील व्हायला लागतात. आणि शेवटी म्हातारपण आला की मृत्यू. हे जे 6 बदल आहेत ते भगवद्गीतेमध्ये आपण बघू शकतो. तर याच्याही पुढे आपण बघू, जर आत्मा आपण जे म्हटलो की हे सच्चिदानंद आहे, तर आपण बघू की आता बाहेर किंवा आधीपासूनच आपण गेले 50, 60, 70 वर्ष जे काही आपले वय आहे, आता आपण बघतो की सगळ्यात जास्त भारतभूमी असू दे किंवा पूर्ण भूतलावर काय चाललंय? शाळा निघतायत, कॉलेजेस निघतायत मोठमोठाले. आणि कशासाठी हे सगळं चाललेलं आहे? शिक्षण घेण्यासाठी. म्हणजे आपले किंवा म्हणजे लोकांनी शिक्षण घ्यावं यासाठी हे सगळ्या शाळा, कॉलेजेस, अशा मोठमोठ्या गोष्टी काढल्या जात आहेत. तर शिक्षण हा त्यातला सेंट्रल पॉइंट आहे की शिक्षण मिळावं म्हणजे काय? ज्ञान मिळावं. ज्ञानासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि मग म्हणजे हे ज्ञान जे आहे आपल्या सच्चित आनंद, याच्यामध्ये चित म्हणजे ज्ञान ना, ज्ञान मिळवण्यासाठीच हे सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. तर फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो की एक जर अशी बंद रूम आहे आणि त्याच्यामध्ये जर एक झाड लावलेलं आहे, काळोखी रूम आहे, त्याच्यामध्ये एक झाड लावलंय, ते सुद्धा काही दिवसानंतर त्याची जी फांदी आहे ती कुठे जायला लागते? एक खिडकी उघडी समजा फक्त, तर त्या खिडकीच्या दिशेने जायला लागते, कारण तिकडनं प्रकाश येत असतो. म्हणजे ज्ञान हे प्रकाशासारखं आहे, प्रकाशमय आहे, प्रकाशासारखं आहे. तर म्हणून आपण प्रत्येक जण जो आहे तो या जे ज्ञानाकडे जायला बघतो. कारण काय की या आत्म्याचं ते स्वरूप आहे ना, सच्चित आनंद. आनंद मिळवायच्या मागे असतो, ज्ञान मिळवायच्या मागे असतो. आपण आनंद बघितला, आनंद मिळवायच्या मागे असतो आणि ज्ञान मिळवायच्या मागे असतो. कारण या आत्म्याचं स्वरूप आहे सच्चित आनंद, म्हणून आपल्याला ते शाश्वतरित्या प्राप्त करायचं असतं. आता आपण बघू की हे जे भगवद्गीतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योनींचं वर्णन सुद्धा भगवंतांनी सांगितलेलं आहे की या शरीरामध्ये बदल घडतात, मृत्यू, हे जे 6 बदल घडतात आणि मृत्यूनंतर ही आत्मा जी आहे ते दुसऱ्या शरीरात प्रवेश करते. पण मग दुसऱ्या शरीरात प्रवेश करते म्हणजे कुठल्या शरीरात प्रवेश करते?
मग ते ठरतं आपल्या कर्मानुसार. आपण तर माहिती आहे आपल्याला की मानवी शरीर मिळणार आहे का? नाही. तर भगवद्गीतेमध्ये ती स्पिरिच्युअल इव्होल्युशन सांगितले. आणि एक शास्त्रज्ञ होता ज्याचं नाव आहे डार्विन, त्याच्याविषयी माहिती आहे सगळ्यांना, की त्याने एक मटेरियल म्हणजे भौतिक शरीराची इव्होल्युशन सांगितली. तर ती काय इव्होल्युशन आहे आपण ते थोडक्यात बघूया. डार्विनची थेअरी बद्दल कोणाला माहिती आहे थोडं? गौरांगी काय आहे त्याच्यामध्ये? हायपोथिकेशन किंवा सगळेच सिद्धांत जे आहेत डार्विनचे सिद्धांत हे असं असलं तर असं असेल, म्हणजे या सगळ्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या डार्विनचे सिद्धांत. आणि सगळं हायपोथेटिकल म्हणजे काय? काल्पनिक. मी कल्पना करून मी त्याच्यावर एक हायपोथेसिस लिहिलं आणि त्याला सत्य समजलं गेलं. त्यांनी काय सांगितलं डार्विनने की एक छोटीशी पाल होती. एक सामान्य ज्ञान सांगितलं त्याने, पण त्याला सगळे लोक भाळले. एक छोटीशी पाल होती, तिने बरंच काय काय खाल्लं. ती अशी चालत चालत बरेच गेली, बरंच अंतर, आणि ते खाल्ल्यामुळे ती थोडी जाड व्हायला लागली, मोठी झाली, आणि मग त्याचा मगरमच्छ तयार झाला. मग ते मगरमच्छ तयार झाला, मग त्याला कंटाळा आला, म्हणून तो आता इथे काही मिळत नाहीये जमिनीवर, म्हणून तो पाण्यात गेला. पाण्यातले जीवजंतू काहीतरी खाण्यासाठी मिळतील म्हणून तो पाण्यात शिरला. मग तो पाण्यातच राहायला लागला. आणि मग मगरमच्छ हळूहळू त्याने पाण्यातले जीवजंतू खाल्ले, तो खूप मोठा झाला. मग तो एक दिवशी खूप मोठा व्हेल मासा तयार झाला. त्याचा अशी इव्होल्युशन असते का? तर हे डार्विनचे सिद्धांत आहे. ते असं सांगतात की इव्होल्युशन अशी झाली. म्हणजे जसं आपण माकडापासून आपलं मानव देह आला, त्याचं म्हणणं की 5,000 10,000 वर्षापूर्वी काही नव्हतं, फक्त माकडच होती. आणि मग त्यांनी ते पिल्ड डाऊन मॅन म्हणून एक युरोपमध्ये कुठेतरी लंडनला ते ठेवलं होतं. असं एक पिल्ड डाऊन त्याचं स्कल होतं. स्कल म्हणजे हे जे आपलं कवटी, ही जी कवटी आहे ती त्याने बनवलेली होती. ही नंतर माहित पडलं शास्त्रज्ञांनी ही बनवून ठेवली होती. म्हणजे मानवाची कवटी होती अशी, आणि त्याला जे हे जॉ आहे हे खाण्याची ही नव्हती जॉ. तर जॉ जो आहे तो त्याने एपचा लावला होता. एप म्हणजे एक मंकीचा प्रकार आहे, माकडाचा एक प्रकार आहे एप. तर त्या एपचा जॉ लावला होता त्याने असा, आणि ही कवटी मानवाची होती. आणि ते पिल्ड डाऊन मॅन, पिल्ड डाऊन म्हणजे काय, त्याने केलं होतं, त्याला तयार केलं होतं. पिल्ड डाऊन त्याने असं तयार करून घेतली होती ती जोडून असं. आणि असं वाटत होतं की अरे खरोखर हे बघा एक म्हणजे मंकी, आणि हळूहळू त्याचे हे मध्ये गेलं आणि मग मानव तयार झाला. त्याची शेपटी हळूहळू कमी झाली आणि मानव तयार झाला. अशीच थेअरी आहे त्याची. डार्विनने असंच मांडलंय सगळं सायन्समध्ये. आणि हे गेल्या शेकडो वर्षापासून आपण आता काहीतरी 1883 वगैरे मध्ये डार्विनने हे सगळं थेअरी मांडलेली आहे. आणि तेव्हापासून आपण हे सगळं हेच शिकतोय की हा कुठल्याही सायन्स स्टुडंटला विचारतो तेच सांगतो, हो हे जे शरीर आहे मानवी शरीर हे माकडापासून आलं. मग आता माकडं कसं काय? मग असा एखादा माकूड आहे का आतापर्यंत? तो मंकी हळूहळू त्याची शेपटी गेली, हे त्याचा जेव्हा एकदम मागे गेला आणि तो छान माणूस तयार झाला हळूहळू, आणि आता आंबा खायला लागला. असं काही बघितलं का? म्हणजे डार्विनने इतकं फसवलंय जगाला. ही त्याची मटेरियल इव्होल्युशन त्याने दाखवली की असं हे शरीर एका शरीरातून दुसऱ्या शरीरात असा प्रवेश केला जातो. पण प्रभुपाद तात्पर्यात सांगतायत इथे, किंवा भगवंत आपल्याला सांगतायत की ही जी स्पिरिच्युअल इव्होल्युशन म्हटलं जातं याला, आध्यात्मिक इव्होल्युशन, ती काय आहे की एक 84 लक्ष योनी आहेत. हा, नंतर डार्विन थेअरी नंतर हे सगळं बंद केलं गेलं. आता तर रिसेंटली गेले 5-7 वर्ष 10 वर्षापासून अमेरिका किंवा मोठमोठ्या देशांमध्ये डार्विनची थेअरी पुस्तकातून काढून टाकली त्यांनी, की हे सगळं फसवलं गेलं जगाला म्हणून. आणि म्हणून त्यांनी आता स्पिरिच्युअल, आध्यात्मिक, भगवद्गीता हा सुद्धा सब्जेक्ट आहे त्यांना आता शिकवण्यासाठी मुलांना. तर ही थेअरी अजून पण भारतामध्ये काही काही पुस्तकांमध्ये अजून आहे. ती आता हळूहळू निघणार आहे गेल्या पुढच्या 2-3-4 वर्षात. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की काय आता नवीन रिसेंट जे शास्त्रज्ञांनी शोध लावले त्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये असं दिसून आलं की त्यांनी फॉसिल्स, म्हणजे फॉसिल्सला काय म्हणतात, हा जीवाश्म, ते फॉसिल्स त्यांनी शोधून काढले. म्हणजे उत्खनन करायचं आणि त्याच्या आतमध्ये काय मिळतंय. तर डार्विनने सांगितलं होतं की तुम्ही किती उत्खनन करा, तुम्हाला वरच्या लेअरमध्ये, म्हणजे समजा एवढ्या मोठी जमीन आहे ही उंच 500 फूट खोल किंवा काय, तर वरच्या 10-20 फूट मध्ये तुम्हाला सगळे मानवी हाडं निघतील, असं त्याचं म्हणणं होतं. नंतर पुढच्या 50-60 फुटामध्ये तुम्हाला थोडे प्राणी वगैरे दिसतील, म्हणजे जंगली प्राणी वगैरेंची हाडं मिळतील. त्याच्याही खाली 100-200 फूट मध्ये तुम्हाला
सरपटणाऱ्या प्राण्यांचे वगैरे असं काहीतरी मिळेल, किंवा आणि एकदम खाली खोल गेला ना तुम्ही तर तुम्हाला फक्त माकडांचे हाड मिळणार, फक्त माकडांचेच हाडांचा सापळा मिळणार, असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे त्यांनी कसं सांगितलं की पूर्वी फक्त माकडच होते, मग ते मेले, मग त्यांना पुरलं, मग जमीन आली पुन्हा, मग ते प्राणी झाले, मग जमीन, मग ते असं म्हणून त्याचं म्हणणं होतं की तुम्ही वरून खालच्या दिशेने जर कोरत गेले तर तुम्हाला शेवटी खाली जे फक्त माकडं दिसणार. म्हणजे माझी थेरी परफेक्ट आहे, बरोबर आहे, माकडापासून कसा माणूस आलेला आहे वरपर्यंत. पण जेव्हा हे शोधलं आता प्रत्यक्षपणे आणि फॉसिल्स काढले गेले तर अगदी खोलवर, म्हणजे जो स्ट्रॅटा म्हणतात त्याला, जो लास्ट स्ट्रॅटा आहे त्याच्या आतमध्ये खाली, तर तिथे मानवाचे हाड देखील मिळाले. म्हणजे आणि त्याचं जे हे काढलं जातं एक याच्यावरून शास्त्रज्ञ वय ठरवतात की हे किती वर्ष जुनं आहे, त्याच्यात काही मानवाचे हाड आहेत, पण त्याने सांगितलं की फ्रॉम मिलियन्स ऑफ इयर, म्हणजे लाखो वर्षांपासून हे हाड इथे. हे बघा, लाखो वर्षापूर्वी सुद्धा मानवी शरीर होतं. मग लाखो वर्षापूर्वी जर मानवी शरीर होतं तर हा डार्विन पूर्ण चुकीचं सांगतोय ना, की माकडापासून मानव तयार झालाय. तर हे अमेरिकेत असं सिद्ध झालं असल्यामुळे त्याने ते पिन डाऊन, ते पण ते जे काढलेलं होतं असं तयार केलेलं, ते पण बाजूला फेकून दिलं. आता काढलं नाही ते, म्हणजे ते संग्रहालयात ठेवलं होतं असं बघण्यासाठी. तर आपण आता आध्यात्मिक इव्होल्युशन कडे वळू. आध्यात्मिक इव्होल्युशन मध्ये सांगितलंय की जलज नवलक्षाणी स्थावर लक्ष विंसती कृमयो रुद्र संखय, म्हणजे जलज नवलक्षाणी, 9 लक्ष योनी ज्या आहेत त्या जलचर प्राण्यांच्या आहेत. स्थावर लक्ष विसंती, म्हणजे 20 लक्ष ज्या योनी आहेत त्या स्थावर, म्हणजे ज्या काय म्हणतात त्याला, इममुवेबल, ज्या स्थिर आहेत. कृमयो रुद्र संकय, रुद्राची संख्या किती आहे? रुद्र म्हणजे शिवजी, की 11 रुद्र, परफेक्ट, म्हणजे 11 रुद्र आहेत. म्हणून त्याने काय म्हटलं, कृमयो रुद्र संख्यम, रुद्र संख्या म्हणजे 11 रुद्र, 11 रुद्राचं म्हणजे 11 लक्ष योनी या कृमींच्या आहेत, कृमी प्राणी जे कृमयो. पक्षिणाम 10 लक्षणम, 10 लक्ष योनी जे आहेत त्या पक्षाचे आहेत. नंतर त्रिमसल लक्षणो पसवह, म्हणजे 30 लक्ष जे आहेत, तिमसल लक्षाणी, 30 लक्ष योनी जे आहेत त्या ॲनिमल्सच्या आहेत, म्हणजे प्राण्यांच्या आहेत. आणि चतुर लक्षाणी मनुष्य, मानवाच्या योनी ज्या आहेत त्या 4 लक्ष योनी आहेत. तर याला म्हणतात आध्यात्मिक इव्होल्युशन, म्हणजे जी डार्विनने सांगितली त्याच्याही पलीकडे. तर हे जे शरीर आहे, जेव्हा ती आत्मा सोडतं तर त्यावेळेस त्याच्या कर्मानुसार ते पुढचं शरीर घेतं आणि मग ते कुठल्याही योनीमध्ये जाऊ शकतं. असं नाही की, म्हणजे जो त्याच्या डार्विनच्या म्हणण्यानुसार काय होतं की माकड बनणार आहे, पुढे जाऊन तो बनणार, मानव म्हणजे कुत्रा बनणार, काही असे वेगवेगळे प्राणी, तो त्याच योनीमध्ये परत जाणार आहे, म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं. पण इथे कसं आहे की आत्मा ही कर्मानुसार कुठलंही शरीर चूज करू शकते, कुठलं पाहिजे ते शरीर मिळवू शकतो. म्हणून आपण काय मिळवण्याच्या मागे आहोत? भगवत भक्ती करून आपण भगवंताकडे शाश्वत शरीर प्राप्तीसाठी आपण काय करतोय? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचा जप करून शास्त्रोक्त पद्धतीने याचं उच्चारण करून आपण भक्ती मार्गात लागून या शरीरातून पुन्हा डायरेक्ट आध्यात्मिक शरीर मिळवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करतोय. तर पण ह्या सगळ्या करण्यासाठी आपल्याला फरक समजले गेले पाहिजेत, आपल्याला डिफरन्स कळलं पाहिजे की हे करण्यात आणि ह्या करण्यात, म्हणून हे सगळं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. एकदा का आपण आत्म्याचा शोध घेतला की कायम सच्चित आनंद अनुभवू शकतो. म्हणून आपण आत्म्याच्या शोधाकडे, म्हणून भगवंता इथं आत्म्याविषयी आणि त्या शरीराविषयी या श्लोकामध्ये जास्त वर्णन करत आहात. आता अर्जुन हा या श्लोकामध्ये हे सांगण्याचं का भगवंत सांगतात की अर्जुन हा याच्या शरण आलेला आहे, कृष्णांना पूर्णपणे शरण आलेला आहे. आणि तो आत्मा परमात्मा, म्हणजे जे काही भगवद्गीतेमध्ये 5 सब्जेक्ट आहे आपल्याला माहिती आहे. भगवद्गीतेचे 5 विषय कुठले? आत्मा, परमात्मा, प्रकृती, काल आणि कर्म, हे 5 मेन सब्जेक्ट आहेत. तर ह्याविषयी नॉलेज मिळवून घेण्यासाठी अर्जुनाने काय केलंय? शरण आलाय तो भगवंतांना.
शरण म्हणजे आपले मित्र. भगवंत आपले मित्र आहेत. एकाच झाडावरचे जर दोन पक्षी असं म्हटलंय मुंडक उपनिषदानुसार इथे, तर तो एक पक्षी जो आहे तो मित्र आहे. तर त्या मित्राची जर आपण शरण घेतली, म्हणजेच बाहेर आपण आता शरीर अवस्थेत असल्यावर काय मित्राची शरण म्हणजे आपण जे परंपरेतून आले ते जे गुरु आहेत त्यांची शरण घेणे, गुरूंचे जे प्रतिनिधी आहेत त्यांची शरण घेणे, त्यांच्याकडून या आत्मा आणि परमात्मा किंवा हे 5 सब्जेक्ट भगवद्गीतेविषयी तर ते सगळे समजून घेण्याचं नॉलेज मिळवण्यासाठी आपण शरण घेतली पाहिजे. तसा आता अर्जुन हा कृष्णांना शरण आल्यामुळे त्याला ते नॉलेज मिळत आहे. तर आपण ज्ञान मिळवण्याची ही पद्धत बघितली, मित्राकडून मिळवणे. आणि त्याच्याकडून मिळवण्यासाठी आपण काय वापरतो, आपल्यात सगळ्यात जास्त तीव्र इंद्रिय कुठलं आहे, सगळ्यात जास्त तीव्र इंद्रिय कान, हे सगळ्यात जास्त तीव्र आणि म्हणजे ज्याची क्षमता खूप जबरदस्त आहे ते आहे. तर त्याच्यामुळे भगवंत म्हणतात की श्रवण, माझ्या नामाचं, गुणांचं, लीलाचं हे सगळं जर तुम्ही श्रवण केलं की तुमचं चित्त हे शुद्ध होणार आहे. म्हणून तुम्ही श्रवणावर भर द्या, श्रवण करा. आणि आपण जी 9 भक्तीची पद्धत बघतो त्याच्यामध्ये श्रवण हे पहिलं आहे. तर श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम, तर श्रवण हे प्रथम येतं. तर अर्जुन हा हे फक्त श्रवणामुळे तो त्याच्या दुःखातून बाहेर आलाय. त्याने श्रवण केलं, भगवंतांनी जे काही त्याला हे सांगितलं त्याने ते श्रवण केल्यामुळे तो त्याच्या दुःखातून बाहेर आला. दुःख काय होतं, माझ्या समोर माझे सगळे नातेवाईक आहे, यांना मी कसं काय मारू, हे दुःख होतं. त्यासाठी भगवंतांनी आत्मा, परमात्मा, आता हे तुझे नातेवाईक जे त्याच्यातून हे शरीर हे सोडून जाणार आहेत, ते दुसऱ्या शरीरात जाणार आहेत, तर पण ते अधर्माने वागलेत म्हणून त्यांना तू वध कर, हे सगळं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. मग त्याच्यासाठी त्यांना हे आत्मा, परमात्मा, हे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर याच्याविषयी त्याला भगवंतांना सांगायला लागलं. या सगळ्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, श्रवण जर इम्पॉर्टंट आहे तर त्याच्यामध्ये काय, जो व्यक्तीला उठवणे, झोपेतून उठवणे. म्हणून आपण कसं उठवतो, व्यक्तीला एखाद्या उठवायचं असेल तर फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती झोपला आणि त्याला आपण पप्पा झोपलेत, आपले पप्पांना कसं उठवतात, दादा उठा, उठा म्हणतो, काही नाही अजून, उठा उठा लवकर जायचं आपल्याला, उठा. 2, 3, 4 वेळा जो आपण म्हणतो, म्हणजे काय श्रवणाने, म्हणजे त्यांना जेव्हा ते ऐकायला येतं झोपे अवस्थेमधून, जेव्हा त्यांना ते ऐकायला येतं अरे मला उठायला सांगते कोणी, तेव्हा तो उठतो. म्हणून श्रवण हे इतकं पॉवरफुल आहे की त्याला आधी सांगायला लागतं, अरे बाबा हरे कृष्ण महामंत्राचा जप कर. त्याला 1दा 2दा 10 वेळा सांगायला लागतं. तेव्हा तो व्यक्ती त्याच्या झोपेतून, आपले हे काय चाललंय, सगळं झोपत चाललंय, आपली नाही म्हणजे माझी आपण सगळे निद्रावस्थेत नाही, मीच आहे. तर अर्जुनाने हे श्रवणामुळे हे शक्य झालं, हे नॉलेज तो प्राप्त करू शकला भगवंतांकडून. तर कृष्ण इथे काय म्हणतायत, वासांशी जीर्णाने, आपण जे कपडे याची निवड करतो, वासांशी जीर्णाने म्हणजे हे जे कपडे जीर्ण होतात तेव्हा आपण नवीन कपडे परिधान करायचे, पण आपल्याला ते कपडे चॉईस करण्याची पूर्ण भगवंतांनी एक पद्धत सांगितलेली. चॉईस करू शकतो आपण कुठलं, म्हणजे जसं बाजारात गेलो आपण, एका शॉपमध्ये गेलो, क्लोथ शॉप इथे बरेच आहेत, तिथे आपण कोणी मला जीन्स पाहिजे, जीन्स घेतो आपल्या आवडीप्रमाणे, टी शर्ट घेतो किंवा धोती कुर्ता घेतो मला लाल कलरचा पाहिजे म्हणून, म्हणजे जसं आपण आपल्याला आवडीप्रमाणे आपण कपडा विकत घेतो, तसं या शरीरात जी आत्मा आहे त्याला सुद्धा हे शरीर जे मिळाले आता, त्या शरीराची सुद्धा आपल्याला निवड करता येते, निर्णय घेता येतो, निवड करता येते की मला हे असंच पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, इतक्या योनी आपण बघितल्या, त्या जे 84 लक्ष योनी आहेत त्याच्यामध्ये समजा एखाद्याला फॉर एक्झाम्पल पोहणे खूप आवडते, मला स्विमिंग खूप जबरदस्त आवडतं, मला पोहायचंय आणि खूप त्याला इतकं पोहणं आवडतं की तो अगदी, आता मी बघतो इथं स्विमिंग टँकला मी कधी कधी जातो चिंचवडमध्ये, तर तिथे सकाळचे 6च्या बॅचला जायचं. त्याच्यामध्ये मी बघितलं की 70, 72, 75 वर्षाचे आजोबा पण येतात एक, म्हणजे त्यांना, आणि मी म्हणे गेल्या 20-25 वर्षापासून स्विमिंगला येतो इथे, म्हणजे मी गावाकडे विहिरीत पोहायचो वगैरे वगैरे असं. म्हणजे त्यांना स्विमिंगची इतकी आवड आहे की वयाच्या 72-75व्या वर्षी फिट आहेत ते, त्याच्यात काही वाद नाहीये, म्हणून ते पोहू शकतात. पण माणसाची इच्छा बघा, म्हणजे 72-75 वय झालं तरी आता जर त्यांना सांगितलं बसा आजोबा आणि इथे हरे कृष्ण महामंत्राचा 1 माळ जप करा मला माहिती ते करतील की नाही, पण एखाद्या वेळेस नाही करणार, तर पण त्यांना पोहणे इतकं आवडतंय. तर आपण जर पोहण्याची खूप इच्छा असेल आपल्याला आणि असं 70-75 पर्यंत, आणि त्यांना नाही होणार, पण कधी काही झालं तो मृत्यू पावला अशा अवस्थेत त्याच कुठेतरी
टँकमध्ये, तर काय होईल, आपली इच्छा काय होती पोहण्याची, मला तीव्र इच्छा होती पोहण्याची, म्हणजे त्याला मासे म्हणून किंवा जलचर प्राण्याची एखादी योनीमध्ये ते ती जी आत्मा आहे ती निघून जाणार. म्हणजे ही जे, म्हणून तर आपण म्हणतो, भगवंत म्हणतात की हे जे मन बुद्धी अहंकार आहे, या मनामध्ये जे इच्छा आहेत, हे जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या इच्छा आहेत, त्या इच्छा सुद्धा खूप सांभाळून करायला लागतात आपल्याला. मग ते तीच इच्छा जर धरून आपण म्हातारपण आलं तर तशा अवस्थेत जर आपला मृत्यू झाला तर तसं होऊ शकेल, ती योनी प्राप्त होईल आपल्याला. म्हणजे मानवी शरीर असं आहे, भगवंत पुढे सांगतात की मानवी शरीर जे हे इतकं मूल्यवान आहे, अमूल्य आहे, म्हणजे त्याला काही मोलच नाही. तर ते त्याच्यामध्ये आपण शरीर म्हणजे शिकू शकतो, हे नॉलेज मिळवून आपण ठरवू शकतो की मला इथून दोन गोष्टी असतात. इथे जर चांगले कर्म केले तर कर्म वगैरे पुढे बघू, पण चांगल्या गोष्टी, नीच शरीर म्हणजे खालची योनीत जाणार आपण. उच्च म्हणजे भगवंताची भक्ती किंवा भगवंतांच्या भक्तांच्या सहवासात राहणे, कथा कीर्तन या गोष्टी ह्या जर केल्या तर उच्च योनी प्राप्त करू शकतो. जर एखादा मनुष्य म्हणाल की नाही मला हे तुमचं भक्ती काय आवड, पण ठीक आहे, चांगले कर्म केले, एक चांगलं शरीर, पुन्हा एखाद्या मानवाचं शरीर प्राप्त होऊ शकतं आणि त्याला पुढच्या जन्मात भक्ती मिळू शकते. पण आपल्याला प्रभुपादांच्या कृपेमुळे, गुरुशिष्य कृपेमुळे, गुरुशिष्य परंपरेच्या कृपेमुळे आपल्याला माहिती आहे की मी हे शरीर नसून आत्मा आहे आणि आत्माचं सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे मला हे नॉलेज मिळतंय आणि या नॉलेजचा फायदा घेऊन मी हरे कृष्ण महामंत्राचं जप करून मी भगवत धामात किंवा मला शाश्वत शरीराची मी प्राप्ती करू शकतो. म्हणून हे शरीर खूप मौल्यवान आहे. आता याच्याही पुढे जाऊन आपण बघू की भगवंत इथे काय सांगतायत. आपण जे आता जे सांगत होतो मी, आपले जे कार्य आहे, आचार विचार जे आहेत, जे आपण वाचतोय, भगवद्गीता वाचन, म्हणून वाचनावर सुद्धा प्रभुपादांनी एवढा मोठा भर दिलाय की त्यासाठी पूर्ण डिसेंबर महिना आपल्या इस्कॉनमध्ये बुक डिस्ट्रीब्युशन मॅरेथॉन म्हणून मनवला जातो. की याच्यामध्ये बुक डिस्ट्रीब्युशन, जास्तीत जास्त संख्येने बुक्स जर बाहेर गेले, भगवद्गीता किंवा इतर बुक्स, तर ते वाचन करतील लोक आणि त्या वाचनातून हे नॉलेज प्राप्त होऊ शकेल. म्हणून जीवांप्रती ही एक भगवंतांची किंवा प्रभुपादांची कृपाच आहे. तर एखादा, अजून एक उदाहरण सांगतो की एखाद्याला खूप खायला आवडतं, प्रसाद नाही, खूप खायला आवडतं, फक्त खूप खायला आवडतं, तो खूप खातोय आणि तो असा खाण्याच्या याच्यातच असेल तर त्याला कुठलं शरीर मिळेल? हत्ती. हत्ती सगळ्यात जास्त खातो, हत्तीचं शरीर प्राप्त होईल. फॉर एखाद्याला फक्त नॉन व्हेजिटेरियन फूड आवडतं, पण जर हे आपण परिवर्तित केलं, भगवंतांनी किंवा प्रभुपादांनी आपल्याला काय शिकवलंय की हे परिवर्तन करायचं, डोटेलिंग म्हणतात त्याला. म्हणजे आपल्या इच्छा ज्या आहेत, समजा आपल्याला खाण्याची खूप इच्छा आहे, करू शकतो आपण खाणं खूप, पण काय करायचंय, भगवंतांना ऑफर करून प्रसाद म्हणून आंबा खायचा, आंब्याचा रस खायचा. म्हणजे खाणे आपण करू शकतो, पण ते भगवंतांप्रती असेल समर्पण करून तर त्याचा फायदा होईल आपल्याला. पण जर नुसतंच खाण्याची इच्छा असेल तर तो हत्तीच्या योनीमध्ये जाऊ शकतो. आणि ज्याप्रमाणे एखाद्याला मांसाहार खाण्याची खूप इच्छा आहे तर त्याला कुठलं शरीर मिळू शकेल? सिंहाचं किंवा वाघाचं, जे प्राणी आहेत, यस, मांसाहार करतात. ज्याला खूप एखादा पायलट आहे किंवा ज्याला खूप उडण्याची खूप इच्छा आहे त्याला पक्षी म्हणून योनी मिळू शकते. म्हणून तर म्हणजे तात्पर्यात काय म्हटलं जातं, ह्या ज्या संपूर्ण प्रवचनाचं तात्पर्य काय म्हटलं जातं की ज्या इच्छा आहेत त्याप्रमाणे जर शरीर मिळणार आहे आपल्याला, तर इच्छा कशा ठेवल्या पाहिजे. म्हणून एक राधेश्याम प्रभूंचं मी प्रवचन ऐकलं होतं, त्याच्यात प्रभूजी म्हणतात की गिगो, GIGO, गिगो प्रिन्सिपल लक्षात ठेवायचं आपण नेहमी. गार्बेज इन गार्बेज आउट. म्हणजे काय? गार्बेज म्हणजे मल, म्हणजे कचरा सगळा. गार्बेज इन, जर तुम्ही कचरा आतमध्ये टाकला तर काय? कचराच बाहेर येणार. म्हणजे आपण इच्छा किंवा आपल्या ज्या काही विचार, आचार, हे सगळे जर कचऱ्यासारखे, तसेच समान जर आपण टाकले आतमध्ये, गिगो, गार्बेज इन गार्बेज आउट. जर तुम्ही गार्बेज इन टाकलं तर ते आउट होणार आहे, तर गिगो प्रिन्सिपल. पण प्रभूजी काय म्हणतात की याच्याऐवजी आपण काय केलं पाहिजे भक्तीमध्ये आल्यानंतर? गुड इन गुड आउट, गुड इन गुड आउट. गिगो पण गुड इन आणि गुड आउट झालं पाहिजे. गीता इन गीता आउट. परफेक्ट. तर या श्लोकामधून कृष्ण अर्जुनाला
आत्म्याविषयी जे हे संपूर्ण नॉलेज देत आहेत की आत्मा हा केवळ एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जात आहे आणि त्यामुळे तुझे हे समोर तुझे जे पितामह, भीष्म पितामह, गुरुद्रोण किंवा हे जे सगळे आहेत त्यांना मारण्याविषयी तू शोक अजिबात व्यक्त करू नको, तर त्यांची आत्मा निघून दुसऱ्या त्यांना उच्च गती मिळेल, चांगल्या शरीरात ते प्रवेश करू शकतात. आणि पण त्यांना का मारायचं तुला? कारण त्यांनी अधर्माची बाजू घेतली आहे आणि त्यांना तू शिक्षा दे आणि त्यांना हे जे शरीर आहे याच्यापासून तू मुक्त कर आणि त्यांना दुसरं उच्च गतीला प्राप्त करू दे. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवायचं की हा जो मनुष्य जन्म आहे हा खूप महत्त्वपूर्ण आहे, अनमोल आहे. म्हणून हे सगळं ज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि हे संपूर्ण ज्ञान समजून भक्तांच्या सहवासात राहून समजून त्याचा पूर्णपणे उपयोग केला पाहिजे. म्हणून त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? भगवद्गीता वाचन, भागवतम वाचन, भगवंतांच्या लीला वगैरे समजून घेतल्या पाहिजेत आणि अशा प्रकारे आपण कनेक्ट करू शकतो. जे आपण शरीर आणि सूक्ष्म शरीर हे कसं कनेक्ट करतंय आत्माला, तर हे जे कनेक्शन आहे जर आपण हेच टाकत गेलो तर ते कनेक्शन खूप मोठं उच्च होऊन आपण भगवत प्राप्ती करू शकतोय. तर कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा किंवा अजून 5 मिनिटं असतील तर रिव्हिजन करू शकतो किंवा डायरेक्टली कीर्तन. कसं? हा, एक प्रश्न विचारतायत प्रभूजी. हा विचार. बदलते चांगले कर्म केल्यावर तुम्ही चांगलं भेटून पण असं भगवान दर्शन काय माहित नाही, पण कमीत कमी असं काय केलं पाहिजे भक्ती जे कमीत कमी भगवान सेवा करते डबल मानव शरीरच भेटलं पाहिजे, पुन्हा मानव शरीरात यायचं. मग भक्तीमध्ये जो एक व्यक्ती जुळतो, भक्तीमध्ये जो जुळतोय म्हणजे आता हे खूप उच्च थोडं आहे, मला माहित नाही, पण म्हणजे मी पण ऐकलंय भक्तांना, सिनियर भक्तांकडून की असं म्हटलं जातं की आपली ही भक्ती जी आहे ती 3 जन्मात पूर्ण होते. म्हणजे 3 जन्मात पूर्ण होते. म्हणजे आपण आता जी काही भक्ती करतोय समजा एक 40, 50, 60, 70, 80 वयात आपण मरणार आहे, तरी सुद्धा ही भक्ती पूर्ण होण्यासाठी 3 जन्म लागतात असं म्हटलं जातं. तर पुढचा जन्म आपल्याला 100% मनुष्याचा मिळणार आणि भक्ताच्या घरातच मिळणार आहे हे तरी कन्फर्म आहे आत्ता शास्त्रानुसार, हे तरी कन्फर्म आहे. पण तुमच्यासारखे किंवा अजून बरेच जण आहेत प्रभूजी आहेत तिथे की जे याच जन्मात भगवत भक्ती प्राप्त करू शकतील. मला माहित नाही ना, आपल्याला माहित नाही ना की माझा हा 3रा असेल तर माहित नाही, पण प्रभुपादांपासून ही सुरुवात झाली आहे. म्हणजे जे आचार्य आहेत 32वे आचार्य प्रभुपादांना म्हटलं जातं, तर त्यांनी ही भगवत भक्ती पसरवलेली संपूर्ण प्रसार केला. त्यामुळे जे जीव आहेत, पण असे काही बरेच संप्रदाय आहेत ज्याच्यामधून भगवत प्राप्ती करू शकतात. अजून याच्याही आधी हिस्ट्रीत किंवा आपण बऱ्याचशा ग्रंथांमध्ये बघतो की बऱ्याच व्यक्तींनी कशी म्हणजे त्यांच्या एका जन्मातच कशी भगवत प्राप्ती केली. तर आपल्याला जर हाच जन्म हे तुमचं कन्फर्म आहे की तुम्हाला मनुष्यच जन्म मिळणार आहे आणि त्या भक्ताच्याच घरी जन्म मिळणार आहे. म्हणजे तुम्ही भक्तीतून एकदा तुम्ही भक्ती मार्गाला लागले की त्याच्यातून बाहेर जाऊ शकत नाही. कृष्ण तेच बघतात ना, आपली तीव्र इच्छा की एका साईडला आपण भक्ती करतोय आणि जरी आपण दुसऱ्या साईडला आपले जे काही डेली रुटीन लाईफ कर्म करतोय, पण तरी देखील गुरुवारच्या सत्संग प्रोग्राम मध्ये आपण हजर राहतोय. म्हणजे भगवंत बघतो की अरे आठवडा आपल्यासाठी आहे, पण भगवंतांसाठी तो अगदी क्षणच आहे. क्षणामध्ये हा परत आला पुढच्या गुरुवारी. आपल्याला वाटतं मी पुढच्या गुरुवारी आता परत जाणार सत्संगाला, नाही नाही, परत आला. भगवंत बघता आला परत परत माझं नाव घेतोय. त्यांच्यासाठी एक क्षणच आहे. म्हणजे पूर्ण आपलं अख्खं आयुष्य हाच एक क्षण आहे भगवंतांसाठी. त्यांची घड्याळ माहिती ना आपल्याला, देवतांची आणि त्यांच्याही पलीकडे भगवंताची घड्याळ, ब्रह्मदेवाची आणि त्याच्याही पलीकडे. तर त्यांच्यासाठी एक क्षण आहे. म्हणजे दर गुरुवारी येणे हे किती महत्वाचं आहे. दर गुरुवारी म्हणजे भगवंतांच्या नजरेच्या समोरच येतो आपण, बाहेरच नाही जाते. मी बघतोय हा कधी जातोय बाजूला, काही नाही, जातच नाहीये. आपल्याला वाटतं नाही शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार मी तर आपलं बाहेरचेच कामं करतोय आणि काय नाही, भक्तीचं काही घेणं नाहीये असं म्हणतोय, मी बाहेर चाललोय. पण भगवंत म्हणा नाही, इथंच आहे, हा इथंच बसलाय माझ्या समोरच. म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे की भगवंतांच्या कृपेने या भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांच्या संघामध्ये कमीत कमी बेअर मिनिमम कमीत कमी दर आठवड्याला दर गुरुवारी सत्संगात येणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपला मानव जन्म फिक्स आहे पुढच्या वेळेस. ठीक आहे, थँक्यू. काय पण
हा, आठ असेल ना काहीतरी बरोबर. आठ असेल ना, चौकट असेल ना. चौकट. हा, चौकट सांगा. हा ठीक आहे, अटी आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच. तर त्या अटी म्हणजे हेच, हे ज्या म्हणजे जे 5 मेन भक्तीचे जे अंग आहेत 5, म्हणजे आपण जे बुक डिस्ट्रीब्युशन म्हणतो ते बुक डिस्ट्रीब्युशन सुद्धा, किंवा टेम्पलचे प्रत्येक फेस्टिवल असू दे, मग 16 माळांचा जप करणे, प्रभुपादांनी सांगितलेला नियम सगळ्यात महत्वाचा. ध्यान, हा, नाही तर आजकाल बरेच जण बघतो, हो 16 माळा संपलाय माझा, जप करतोय आपला फिरता फिरता, काहीतरी मोबाईल हातात घेता घेता 16 माळा जप झाला. म्हणजे तसा 16 माळा जप नाही. भगवंतांनी सांगितलंय ध्यानपूर्वक एकाच ठिकाणी बसून, सरळ ताठ बसून माझ्या नावाचा जप करून, प्रत्येक महामंत्र श्रवण, आपण काय बघितलं तर श्रवण करून. असं म्हटलं जातं की तुम्ही जर खरोखर जप करताय तर त्यातली एकच माळ जरी तुम्ही श्रवण केली रोज, तरी खूप मोठी भक्ती केल्यासारखं होतं. 16 माळांमधली एक माळ, संपूर्ण एक माळ, 108 म्हणी संपूर्ण जरी ऐकले तरी खूप मोठी भक्ती केल्यासारखं होतं. पण तेवढी होते की नाही मला माहिती, माझी तर नाही होते. तर ह्या अटी आहेत. प्रभूजी सांगतात की ह्या चौकोन जो आहे तो वेगवेगळ्या अटी आहेत. तर ह्या अटी आहेत जप जे करणे. नुसतं मी 2 माळा करतोय, 4 माळा करतोय याच्यावरून म्हणजे चांगला आहे, 2 माळा 4 माळा जरी करतोय, पण त्या 4 पासून पुढच्या एकादशीच्या, आता उद्या एकादशी बघा, अपरा एकादशी आहे. तर दर एकादशीला मी वाढवतोय का माझ्या 2 माळा, 2 चे 4 होत आहेत का, 4 चे 8 होत आहेत का, किंवा 6 माळा होत आहेत. तर जपामध्ये मी पुढे जातोय का, 16 वर आलो, मग 16 मध्ये त्या छान होत आहेत का, एकाच ठिकाणी बसून होत आहेत का, मग दिवसा रात्री होत आहेत, दुपारी होत आहेत, सकाळीच होत आहेत का, मग त्याचे ब्रह्ममुहूर्तावर होत आहेत का. हे एक म्हणून तर इथे जरी आपण म्हणतो की शास्त्र सांगतंय की 84 लक्ष 4 लक्ष योनी आहेत मानवाच्या, पण त्या 4 लक्ष योनी मानवाच्या कशा आहेत, तुम्ही एक व्यक्ती, हे एक व्यक्ती, मी एक व्यक्ती, हे एक व्यक्ती, असं नाही. आपण एकच व्यक्ती, पण एक कॉन्शियसच्या लेव्हलवर ह्या 4 लक्ष योनी ठरलेल्या आहेत. कॉन्शियसनेसच्या लेव्हलवर. कॉन्शियसनेस म्हणजे कशी, एखादा व्यक्ती जो आहे त्याला काय म्हणतात, त्याला शुद्ध शाकाहारच आवडतो, त्याची कॉन्शियसनेस वेगळी. ज्याला आपण भक्तांसारखं कांदा लसूण विरहित भगवंतांना ऑफर केलेलं नैवेद्य तोच आवडतो खायला, त्याची कॉन्शियसनेस लेवल वेगळी असते. म्हणजे ती एक योनी आहे, मानवच सगळे, पण या मानवामधली ती एक योनी आहे. अशा 4 लक्ष योनी डिफाईन केलेल्या आहेत. आध्यात्मिक जे स्पिरिच्युअल इव्होल्युशन जी सांगितली आहे त्याच्यामध्ये 4 लक्ष योनी अशा डिफाईन केल्या आहेत. त्याच्यामध्ये ज्याला मिक्स आवडतं, मी कधी कांदा लसूण खातो वगैरे वगैरे, किंवा एखाद्याला रजगुणी आहार आवडतो, किंवा एखाद्याला एकदम तमोगुणी मांसाहार खूपच आवडतो, त्याची कॉन्शियसनेस वेगळी. म्हणजे तो एक वेगळ्या योनीतला प्राणी आहे. जरी मानवच आहे तरी त्याची जी 4 लक्ष मानवाच्या योनीमधला एक वेगळी कॉन्शियसनेस आहे त्याची. तर या 4 लक्ष योनी अशा डिफाईन केलेल्या आहेत वेगवेगळ्या कॉन्शियसनेस. एखाद्याला म्हणजे खूप वेगवेगळ्या इच्छा, एखाद्याला बॅड कर्मच खूप आवडत राहतात, तो तेच करत राहतो, ठीक आहे, त्याला फक्त तेच आवडतंय आयुष्यभर, त्याची कॉन्शियसनेस वेगळी आहे. त्याच्याकडून खरेदी करून नेणारा त्याची कॉन्शियसनेस वेगळी आहे. ह्या सगळ्या कॉन्शियसनेसवर डिफाईन केल्या आहेत 4 लक्ष योनी मानवाची. ठीक आहे. जसं आत्म्याचा अंत पण नाही आणि त्याचा जन्म पण नाही आहे. तर पहिले लोकसंख्या कमी होती, मग तेव्हा आत्मा म्हणजे तेव्हा आत्मा मग कुठे आता जसं लोकसंख्या वाढत आहे, तर मग आत्मा कशा. आता तुम्हाला लोकसंख्येमध्ये नक्की काय म्हणायचं, फक्त मानवांची लोकसंख्या की इतर लोकांची पण? तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. जसं आपल्याला वाटतं की मानव म्हणजे खूप लोकसंख्या वाढतात, पुणे सिटी आणि त्याच्यामध्ये खूप लोकसंख्या वाढत चालली. पूर्वी 5 लाख होती, 10, 15, 20, 25, आता 40 लाख अशी होते. तरी मानवांची लोकसंख्या वाढते. आपण मुंग्या बघतो का, मुंग्यांमध्ये पण लोकसंख्या वाढते, म्हणजे त्यांची पण संख्या वाढते. प्राणी बघू, त्यांची पण संख्या वाढते, म्हणजे सगळ्यांमध्येच संख्या वाढते. मग म्हणजे योनी आहेत ज्या कुठून येतात त्याच्याविषयी आपल्याला आधी जाणून घ्यायला लागेल की हे जे सगळे आत्मे आहेत कुठून येतात, कसे येतात, याचं एक चक्र आहे. हे जसं आपण म्हणतो जन्म मृत्यू जरा व्याधी, हे जे चक्र आहे तसंच हे चक्र कसं सुरुवात होते याची, जे याची सुरुवात माताजी सुरुवात आता झालं. हा, तर पण ऐकू शकता म्हणजे सगळे.
तर याची एक काय ना सुरुवात कशी आहे की पाऊस जो असतो, म्हणजे शास्त्रात दिलेल्याप्रमाणे सांगतो मी की पाऊस जो असतो या चालूच आहे आता, ह्या पावसामध्ये जे थेंब पडतायत सगळे सर्वत्र, ह्या पावसामध्ये जीव येत असतात वरून. या पावसाच्या द्वारे बारीक बारीक जीव या भूतलावर उतरतायत खाली. मग आता तुम्ही म्हणणार हे एका शरीरामध्ये कसे प्रवेश करतायत? एवढ्या पावसांचे थेंब आहेत आणि याच्यामध्ये इतके जीव खाली येत आहेत. प्रत्येक पावसाळ्यात 2, 3, 4 आपल्याकडे 4 महिने चांगला असतो, तर एवढ्या पावसामध्ये एवढे सगळे जीव येत आहेत खाली आणि ह्या सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या योनी मिळणार आहेत आता. म्हणून मग ही लोकसंख्या वाढते. आता योनी मिळणार म्हणजे कसा? काही पाऊस त्या शेतात पडला, काही पाऊस नदीत पडला, नदीमध्ये काही जलचर प्राणी आहेत, त्यांच्या ज्या संभोगातून प्राप्त होणाऱ्या योनी आहेत त्याच्यात ती आत्मा प्रवेश करेल, म्हणजे त्यांचंही प्रोडक्शन वाढतंय. जसं इथे एखाद्या शेतात गेला, शेतामध्ये मी काहीतरी शेतकरी पावसाच्या हिशोबानेच गहू मका काही असेल अन्न लावतात शेतकरी, त्या अन्नामध्ये ती आत्मा प्रवेश करते. ज्यावेळेस हार्वेस्टिंग होते 1, 3, 4, 6 महिन्यांनी ते गहू काढले जातात, मग त्या आत्मा काय नैनंती चिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावका न चैनम के गंतको शोषयती मारुता, म्हणजे ती कशानेच मरत नाही, मृत पावत नाही आत्मा. तर त्या धान्यातून आपण जे बाजारातून आणलं गहू, त्याच्या जरा चपाती केली, आता तिला लाटलं, त्याला चांगलं शेकलं आणि आपण ती खाल्ली, त्याच्यातून किती सारे आत्मे आपल्या शरीरात आले. आता या शरीराच्या आतमध्ये काय प्रक्रिया होते? या शरीरामध्ये त्या अन्नापासून रक्त तयार होते, मग रक्त, रस, मांस, मेध, मज्जा, मज्जारज्जू आणि शुक्र, शेवटी याचं शुक्रमध्ये रूपांतर होत आहे. याच्यामध्ये आपण 2 योनी आहेत, एक म्हणजे एक आहे पुरुष शरीर, एक स्त्री शरीर. स्त्री शरीरामध्ये अंडाशयात अंड होतात तयार, त्या आत्म्यांचं, आणि इथे शुक्र तयार होतं आणि या दोघांच्या म्हणजे उत्पादन होतं त्याच्यामधून, मग ती आत्मा असंख्य स्पर्म्स किंवा शुक्राणू होत आहेत तयार आणि असंख्य एका लाईफटाईम मध्ये असंख्य ओव्हम पण तयार होत आहेत, म्हणजे जे अंडाशयामधून. तर ते एकाच अंडाशयाला हे असंख्य अटॅक करतायत, पण त्या सगळ्या आत्म्यांमधून एक आत्मा आतमध्ये जाते आणि त्याच्यापासून एक शरीर तयार होते आणि त्याला एक शरीर मिळते. मग असं हे मानवाच्या बाबतीत आपण एक्सप्लेन करू शकतोय, असं प्रत्येक प्राण्याच्या बाबतीत होत आहे. आणि मग हे वाढतच चाललंय. आणि सुरुवात कशी होती? ज्यावेळेस आता आम्ही जे डेली रिडिंग करतोय श्रीमद भागवतांचं, असं 1-2दा झालंय वाचून, पण आता संपूर्ण भक्त समुदायात वाचतोय. तशी सकाळी असतं आमचं, रोज सकाळी 7:15 ते 7:45 पर्यंत आम्ही स्पोर्ट्स म्हणून एक ऍप आहे, त्याच्या थ्रू आम्ही वाचत असतो. तर भागवतांचा 3रा स्कंद आता रिडिंग चाललंय आमचं, एक ग्रुप आहे असा NBCC मधला. तर त्याच्यामध्ये आम्ही बघतोय आता की हे जे शरीर आहे, म्हणजे 3ऱ्या स्कंदामध्ये ते दिलेलं आहे की शरीराची जी पुढे पुढे जाऊन कशी, म्हणजे पहिल्या दिवशी, पहिल्या तासात, 2ऱ्या तासात कशी वाढ होते, एम्ब्रियोलॉजी ज्याला म्हणतो आपण सायन्स, ते कसं आणि मग या शरीरात येतं, ह्याच्याविषयी संपूर्ण त्या 3ऱ्या स्कंदामध्ये नॉलेज दिलेलं आहे. आणि याची सुरुवात त्याच्याही आधीचं चॅप्टर, म्हणजे सुरुवातीला ब्रह्मदेव, मग त्यांनी कर्दम मुनींना देवाहुती त्यांची वाईफ आहे, मग त्याच्यापासून म्हणजे त्यांना काय नाही एक प्रजापती बनायला लावलं. प्रजापती म्हणजे लोकसंख्या वाढवण्यासाठी, की इतके जीव आहेत की त्यांना कुठल्या तरी योनीत जायचंय, म्हणून तुम्ही संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करा. म्हणून काय कर्दम मुनींनी जेव्हा देवाहुती, पहिल्या 9 मुली होतात आणि मग 9 मुली, त्यांच्यासाठी जे 9 ऋषी असतात त्यांच्याबरोबर लग्न होतं. तर हे एवढे मोठे ऋषी आहेत आणि ते काय काम, त्यांना भगवंताच्या नियमानुसार किंवा आज्ञेनुसार ब्रह्मदेवानी त्यांना आज्ञा दिली की तुम्ही प्रजोत्पादन करा, म्हणजे भरपूर संख्या वाढली पाहिजे, या भूतलावर भरपूर संख्या वाढली पाहिजे. प्रत्येक प्लॅनेटरी, ही जी प्लॅनेटरी सिस्टीम आहे, 14 लोक आहेत असे, त्याच्यामध्ये प्रत्येक लोकात संख्या वाढली पाहिजे. म्हणून मग त्या ऋषींपासून आणि त्या 9 मुली होत्या कर्दम मुनींच्या, त्यांच्यापासून अजून संख्या वाढायला लागली. मग ते म्हटले की मला मुलगा पाहिजे, म्हणून मग ते कपिल देव आले, कपिल मुनी किंवा आपले भगवंताचा अवतार. तर ही संख्या वाढतच राहणार आहे. आणि पण याच्यामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचंय की आपण भोवताली बघताना आपल्याला दिसतंय की संख्या वाढते, पण नुसतंच मानवी शरीर प्राप्त होऊन योग्य आहे का?
स्टार्टिंग काय आपली भगवंताच्या द्वेषामुळे आपल्याला आध्यात्मिक जगातून पाठवलंय, बाहेर काढलं गेलंय की तू तुझी इच्छा इथे व्यक्त करू शकत नाही. अल्पस्वातंत्र्य होतं आपल्याला तिथे, त्याचा गैरउपयोग केलाय आपण. अल्पस्वातंत्र्य म्हणजे माहितीये ना, अल्पस्वातंत्र्याचा गैरउपयोग केलाय आपण. सुरुवातीला म्हणजे माझे पप्पा आहेत आणि काही मुलं आहेत, एक मुलगा आहे, त्याला बाळा तू अभ्यास करायचा, 2 तास कर, 3 तास कर, 10 तास कर अभ्यास असं सांगितलं जातं. पण त्याच्यामध्ये मुलाला आपण काय सांगतो, बाळा तू आज खूप अभ्यास केला, जा आता मस्त 1 तास खेळून ये. आपण त्याला काय दिलं, अल्प स्वातंत्र्य. पॅरेंट्स त्यांच्या मुलांना थोडं अल्प स्वातंत्र्य देतात की बाबा 1 तास मस्त खेळून ये, खूप अभ्यास केला तू. मग बाहेर गेला मुलगा आणि त्याला काय सांगितलं होतं, खेळू नये. त्याने काय केलं, शेजारचा मित्र किंवा काहीतरी त्याच्याबरोबर गेला आणि काय केलं, दारू घेतली मस्त हॉटेलमध्ये जाऊन, कुठेतरी याच्यात जाऊन बियर घेतली आणि मस्त प्यायला लागला. आणि मग तो घरी आला नशेमध्ये. पप्पा काय करतील त्याला, बाळा मी तुला अल्प स्वातंत्र्य दिलं होतं खेळण्यासाठी, खेळून तू म्हणजे तुझं मनोरंजन होईल, थोडा फ्रेश होशील, परत येऊन अभ्यासाला लागशील किंवा खाशील वगैरे. पण तू त्या अल्प स्वातंत्र्याचा गैरउपयोग केला. तू मी नाही सांगितलं आणि जी काही वाईट गोष्ट होती ती करायला लागला. तशी आपण आपल्या पालकांकडे, आपल्या वडिलांकडे म्हणजे कृष्णाकडे, आपण कृष्णाचे अंश, जीवेर स्वरूप आहे कृष्ण रे नित्यदास. तर आपली तिथे स्थिती होती की कृष्णाचे, भगवंताचे नित्य सेवक आहोत आपण. पण आपण काय इच्छा केली, मला स्वामी व्हायचंय, तुमचे कसे मी पाय दाबतोय किंवा मी तुमची कुठल्या ना कुठल्या रूपात कशी सेवा करतोय, तर तशी माझी कोणीतरी सेवा करायला पाहिजे असं मला वाटतंय. म्हणजे वडिलांचं अनुकरण करतोय तो की मला हे असं वडील करतात, मला तसं पाहिजे. वडील तुम्हाला कशी आई पत्नी आहे तसं मला पण पाहिजे. अल्प स्वातंत्र्याचा गैरउपयोग करतोय. म्हणून भगवंत काय म्हणतात की तुला अल्प स्वातंत्र्य मी दिलंय पण त्याचा गैरउपयोग करतोय तू. तर तुला या जे आध्यात्मिक जग आहे, या आध्यात्मिक जग किंवा आध्यात्मिकतामध्ये तुम्ही माझे अंश आहेत आणि माझी जिवेर स्वरूप आहे कृष्ण नित्यदास, तुम्ही माझे सेवक आहात. कारण तिथे सेवा म्हणजे कशी, अरे कृष्ण काय बॉस आहेत का, मी नुसतीच त्यांची सेवा करत बसू. इथे प्रेममयी सेवा आहे ही, प्रेममयी. आपलं तेच स्वरूप आहे जीवाचं, प्रेममयी सेवा आहे करायची आपलं. आणि आपण त्याच्यातच आनंदी असतो, भगवंतही त्याचाच आनंद असतात. आपलीही ते सेवा करतायत भगवंत तिथे. हे खूप पुढे गेल्यावर आपल्याला कळतं की भगवंतच ऍक्च्युली आपली सेवा करत आहेत. पण भगवंतांना ते आवडतं, भक्ताची सेवा करायला पण भक्तांकडून सेवा एक्सेप्ट करण्यासाठी पण. पण त्याचा जर गैरउपयोग केला तर भगवंत म्हणतात हे आध्यात्मिक जग आहे, इथे ते शक्य नाही. मग तुला एक योनी, 84 लक्ष योनी हे त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही अशा योनी तयार करा. मग ते म्हणजे ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार त्याला ते योनीत प्राप्त होऊ दे आणि तो तिथे त्याच्या ज्या काही इच्छा त्याने वर व्यक्त केल्या आहेत त्या योनी थ्रू, त्या शरीरा थ्रू त्याच्या पूर्ण होऊन जाऊ दे. म्हणून मग हे सगळीकडे लोकसंख्या वाढतेच. म्हणजे आत्मा अंत नाहीये त्याला. आणि पण मग त्याच्यामधून भरपूर आध्यात्मिक संस्था आहेत अशा जिथे काहीतरी आत्मा, परमात्मा किंवा थोडंफार नॉलेज मिळतं असं काहीतरी, गुरु वगैरे. पण त्याच्यात ती ऑथेंटिक, म्हणजे सगळ्यात ऑथेंटिक ज्याला एक मोठी गुरुशिष्य परंपरा आहे अशी ही इस्कॉन, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, की जिथे गुरुशिष्य परंपरा आहे. आणि त्याच्यातून म्हणजे ब्रह्मदेव जे स्वतः आहे त्यांच्यापासून आलेली जी ब्रह्मदेव गौडीय संप्रदाय हा, त्याच्यामध्ये जसं भगवंतांनी सांगितलेलं आहे जे काही नॉलेज आहे ते जसंच्या तसं, ना की त्याच्यात काही ऍड करून आपले मतं किंवा त्याच्यातून काही मायनस करून, असं काहीच नाही. ज्याच्यात अशी या संप्रदायातून आलेली ही इस्कॉन आहे. त्याच्यामध्ये जे नॉलेज मिळते आपल्याला, हे जर आपण पूर्णपणे प्राप्त करतोय प्रॉपर, तर याच्यामध्ये राहून आपल्याला पूर्ण शुद्ध भक्ती मिळू शकते. आणि या शुद्ध भक्तीची प्राप्ती करून भगवंताचं नामस्मरण करून आपण पुन्हा भगवद्धाम प्राप्त करू शकतोय. एखादा चोर जो आहे त्याला जर भयंकर त्याला जेल झाली, जेलमध्ये खूप मारलं, त्याला खूप त्रास झालाय 10, 15, 20, 25 वर्ष, आणि त्याला आता 25 वर्ष शिक्षा झाल्यानंतर त्याला सोडलंय बाहेर, तर पुन्हा चोरी करेल का? म्हणजे शक्यतोवर करणार नाही. मूर्ख चोर असेल तर एखाद्याच पुन्हा करेल पण त्याला जर अद्दल घडली असेल तर तो करणार नाही. म्हणजे जसं पप्पांनी त्याला आता साडकन लावली, दारू पिऊन आला, मूर्खा मी तुला सांगितलं होतं फक्त खेळून ये आणि तू काय करून आलाय. त्याला जर मारलं, पालकांकडून शिक्षा मिळाली, तर तो पुन्हा दारू पिणार नाही किंवा वाईट कृत्य काही करणार नाही. तसं आपल्याला ह्या मनुष्य जन्मामध्ये इतके दुःख भोगायला लागत आहे. बघा ना, 6 स्थितीमधून जन्म होतोय, एखाद्या मातेच्या गर्भात जातोय, गर्भातून जन्म होतोय, मग हे सगळे जे कुमारावस्था वगैरे वगैरे, म्हातारपण येतोय, म्हातारपण काय 40 ओलांडल्यावर सगळ्यांना होत आहे. आज तर मी 35 मध्येच बघतोय
मी माझ्या क्लिनिकमध्ये बघतोय 35-30 मध्येच बघतोय केस पांढरे होणे हे 25-30 मध्येच सुरुवात झाली, खूप मोठ्या प्रमाणात. काय हाय स्ट्रेस लेवल, म्हणजे इतके दुःख आहे त्या शरीरामधून. आणि मग एवढं जर दुःख मिळाल्यानंतर जर आपल्याला त्याच्यामध्ये या मनुष्य जन्माचं महत्व कळतं आणि त्याच्यातून जर आपण समजून घेऊन भक्ती मार्गाला लागतोय, भगवंताचं नाव, शास्त्रानुसार जर भगवंताच्या नामस्मरणाने जर आपल्याला उच्च योनी म्हणजे भगवंताच्या धामात परत भगवंत घेण्याचं वचन देतात आपल्याला, तर मग ते करायला काय हरकत आहे. आणि मग अशा रीतीने याच्यामधून जर आपण जे जात आहेत ते आत्मे ते संपत नाहीत, ते शाश्वत आहे, ते भगवत धामात परत निघून जात आहेत भगवंतांकडे. पण मग आपण सगळेच जर जाळतोय असे तर मग येणारे काही कमी आहेत का? नाही, येणारे पण असतात अनंत, म्हणजे त्याची गणनाच नाही. भगवंतांकडे इतके आहेत सेवक की त्याची आपण गणना, म्हणजे एक केस तरी एकदम मोजून काढू आपण, एक 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 उपटून तरी ऍटलिस्ट हे तरी मोजता येतील. पण भगवंतांकडे किती सेवक आहेत, किती आत्मा आहेत, भगवंतांचे किती अंश आहेत हे आपण सांगू शकत नाही. अनंत, भगवंत अनंत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे सगळं अनंत आहे. तर हे संपणारं नाहीये हे चक्र कंटिन्यू चालू राहणार आहे. पण याच्यामध्ये आपण जर एवढं नॉलेज आपण समजू शकतोय, हे मानवी शरीरातच शक्य आहे. एखाद्या कुत्र्याला जर मी अशी भगवद्गीतेतले सगळं प्रवचन दिलं तर तो भोंभोच करेल, म्हणा काय चाललंय. तर हे मानवी शरीराचं खूप महत्व आहे की आपण या गोष्टी समजून घेऊ शकतोय. एखादा प्रवचन करता किंवा भगवद्गीतेत भगवंत काय म्हणतायत, प्रभुपाद तात्पर्यात काय म्हणतात, ह्या गोष्टी आपण आकलन करून समजून घेऊ शकतो आणि ते पाळू शकतो, आपण आपल्या जीवनात उतरवू शकतो. तसंच जेवढं शक्य आहे किंवा थोड्या इच्छा मारून अजून शक्य करून बाहेर निघून जाऊ शकतोय या योनीतून. भगवत प्राप्ती करण्यासाठी चांगला एकच मार्ग आहे, भगवंत सांगतायत भगवद्गीतेत. ठीक आहे, हरी बोल. हरे कृष्णा. हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे. तर आजचे प्रवचन करतात श्रीमान मोदीकर कृष्ण प्रभू आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब आपल्या हा सत्संगामध्ये आलेले आहेत. तर श्रीमान मोदी कृष्ण प्रभू हे पेशाने MD होमिओपॅथिक ॲक्युपंक्चर डॉक्टर आहे स्वतः. त्यांचं क्लिनिक आहे विजयनगरमध्ये. कुठल्या विजयनगरमध्ये चैतन्य होलिस्टिक सेंटर आहे. तर ज्यांना कोणाला आपल्याला अजून आध्यात्मिक आपलं चार्जिंग करायचे आणि भौतिक आपलं शरीर बरं करायचंय त्यांनी त्यांना जाऊन भेटू शकतात. त्यांचं क्लिनिक आहे, मी ते जातो त्यांच्याकडे क्लिनिकला. तर प्रभूजीने आपला काल सांगितलं आणि वेळ काढून आले, संपूर्ण कुटुंब घेऊन आले प्रभूजी. तर आपण प्रभूजींचे संपूर्ण कुटुंबाचे आणि विशेष करून त्यांच्या ज्या आई आहेत, आई भगवत धामाला गेलेल्या आहेत, तर त्या भगवत धामाला गेल्या आईच्यासाठी पण आपण प्रार्थना करू आणि ती आई आपल्यासाठी प्रार्थना करणार आहे. तर निश्चित आपण सर्व कुटुंबाचं आपण आभार व्यक्त करायचे, धन्यवाद मानायचे त्यांचे 3 वेळेस मोठ्याने हरी बोल. हरी बोल, हरी बोल. तर आज पहिल्यांदाच कुणी आला असेल तर 1 मिनिटासाठी जागेवरती उभं राहू शकतो. कुणी आले आज पहिल्यांदा उभं राहू शकता. अजून माताजी आहे कुणी? तर एक भक्त जरी नवीन आला तर एक भक्त किती भक्तांना जोडू शकतो आपण बघू शकतोय. डॉक्टर प्रवीण आपल्या मोदी कृष्ण भूमी कमीत कमी त्यांच्या घरामध्ये 150 ते 200 लोकांना कृष्ण भक्त बनवले. तर आपलं फार आपलं सौभाग्य आहे की तुम्ही या सत्संग कार्यक्रमामध्ये आला आहात. तर आम्ही भगवान गोविंदांच्या चरणी प्रार्थना करू की तुमची ही अशी भक्तिमय सुरुवात चालू राहू, तुम्हाला भगवंतांचे चरण प्राप्त हो, भक्ती मिळो आणि भक्तांच्या संघामध्ये तुम्हाला सेवा मिळो. तर खाली बसू शकता. त्यांचं स्वागत करूया 3 वेळा. हा, प्रवीणचं स्वागत करू 3 वेळेस मोठे हरी बोल. हरी बोल, हरी बोल. तर त्याचबरोबर आज आपण आंबा महोत्सव असं मागच्या गुरुवारी आपण अनाउन्समेंट केलं होतं, परंतु पावसाच्या वातावरणामुळे आपण सर्व काय करू शकलो नाही. परंतु भगवंतांना नैवेद्य दाखवलेले आंबे आहेत ते आपण सर्वांनी आस्वाद करू शकतो. त्याचबरोबर ज्या ज्या भक्तांनी ह्या आंब्या दान देण्यासाठी मदत केली आहे त्यांच्यासाठी पण आपण एकदा मोठे हरी बोल म्हणायचं आहे.
हरी बोल, हरी बोल. तर त्यानंतर आता कीर्तन होईल एक 5 ते 10 मिनिटं आणि सर्वांसाठी विशेष महाप्रसाद आणि आंबा महाप्रसाद. हरे कृष्ण. जय श्री प्रभुपाद की जय.